आमचे नेते माजी आमदार आदरणीय माननीय श्री सदाशिवराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक युवा नेते संदीप भैया मेटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्य, वाटपाडी तालुका निरीक्षक व महादेव क्षीरसागर। शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, रंग चढू दे ही झिंग चढू दे, ओ सूर्य नवा वाणी तेज नवे झळकू दे, रंग चढू दे ही झिंग चढू दे, ओ सूर्य नवा वाणी। आमचे नेते माजी आमदार आदरणीय माननीय श्री सदाशिवराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री नितीन कदम, MD स्कोरा पेंट्स, सातारा, स्मार्ट विथ हार्ट। आमचे नेते माजी आमदार आदरणीय माननीय श्री सदाशिवराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री गजानन अप्पा कदम, श्री किरण काका कदम, गोवर्धन किराणा स्टोअर्स व मयुरेश बेकरी अँड जनरल स्टोअर्स। सदाशिवराव पाटील यांनी वाढदिवसाच्या दिवशी वैभव दादा यांना दिला मोलाचा सल्ला। वैभव पाटील, तुम्ही आमदार व्हायला काही हरकत नाही, पण पहा सदाशिवराव पाटील काय म्हणाले। वडील म्हणून त्यांनी माझ्याकडून काय अपेक्षा व्यक्त केल्या, परंतु राजकारणी म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल, एकदा वडिलांच्या पायाची चप्पल मुलाला पाया बसली, आपल्याला पंख मिळाले, आपण घराने घ्यायला पाहिजे। आमचे आशीर्वाद आम्ही बरोबर 100% आहे, परमेश्वराची कृपा आहे तर 100% आहे, लोकांचे आशीर्वाद आपल्या बरोबर करायला नक्की आहे। तर राजकारणाची भावनेवरती करायचं, वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती त्याचं आकलन करायचं, अभ्यास करायचा, त्यातून सुधारण्याचा प्रयत्न करायचा। एक फेस लागली म्हणून आपण थांबायचं नाही, दुसरी लागली म्हणून थांबायचं नाही, क्रमांक लागली म्हणून थांबायचं नाही, ध्येयापर्यंत आपल्याला गेलंच पाहिजे। ही वस्तुस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे आणि आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपण प्रयत्नाने करायला पाहिजे। साहेबांचे आशीर्वाद, आमचे आशीर्वाद, परमेश्वराची कृपा आपल्या कुटुंबावर 100% आहे। पण हे सगळं करत असताना मी तुम्हाला अजूनही सांगेन, या जमिनीवर चालायचं तुम्ही जे ठरवलेलं आहे, या गोष्टीला मला रास्त अभिमान आहे, कारण प्रत्येक कार्यक्रम जमिनीमध्ये चालला। मी वडील म्हणून सांगेन की निर्वस्ती कर्तृत्व संपन्न आणि आपल्या आईवडिलांचं मान राखणारे लोक घरातून बाहेर जाताना आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन मुलं या कलियुगामध्ये मिळणं हे त्या आईवडिलांची सुख आहे। निराश अजिबात नाही, नाराज अजिबात नाही, परंतु याही पेक्षा तुम्ही मनात धरलेली स्वप्न या प्रयत्नपूर्वक या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी झटपट आहे। या गोष्टीचा सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो, आम्हाला त्यापासून आम्हाला समाधान आहे। हे सगळे परमेश्वराकडे सोडले, तर ज्या लोकांच्या मुळे आपण इथपर्यंत आलो, ज्या लोकांनी आपल्याला हे सगळं वैभव या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी मिळवून दिलं, त्यांच्या जीवावर आपण राजकारण करतो, त्यांच्या प्रति आपल्या मनामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, आपण ते होतो ठेवला गेला पाहिजे। आणि भविष्यामध्ये आगाची गाडन आणि गमतीची जेवढे केले सुद्धा लोकांचे पांडे सुटणार नाही, त्याच्यासाठी आयुष्यभर अविरत करण्याची भूमिका आपली असली पाहिजे। करता करता या निमित्तानं सद्भावना असेल, विचार करता असेल, ध्येय निश्चित असेल आणि आपल्याला जर सर्व लोकांचं या ठिकाणी कल्याण असावं अशा प्रकारच्या सद्भावना असतील तर परमेश्वर निश्चित यश देतो। मी जन्माला आलो त्यावेळेला नातेवाईकांचा प्रोग्राम होतो, माझे साहेब आमदार झाले, मी 2 वेळा आमदार झालो, वैभव पाटील माणसं तुमच्या बरोबर आहे, तुम्ही सुद्धा आमदार आहे, काही हरकत नाही, नाव पण बोलू नका, लोकांच्या बरोबर त्याला आपण
परिश्रम करा. जो करून दुखवत असते त्यांना बरोबर घ्या. साहेबांची बरोबर माणसं माझ्या आयुष्याबरोबर कोणते नाही कोणाला दुखवलं नाही. माझ्याबरोबर माणसं तुमच्या बरोबर घ्या. तुमची माणसं तुमच्या बरोबर घालत्या. थोरामाटाचा आशीर्वाद घ्या. तरुणांना बरोबर घ्या. सर्वांना आदर्शवर जीवन करण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या बरोबर आहे. अजिबात घालू नका. आम्ही धन्यवाद.